या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. मोहोळ तालुक्यातील वाघोलीवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी सभापती विजयराज डोंगरे, तालुक्यातील ज्येष्ठ नेते उमेश पाटील, माजी सरपंच रामचंद्र पतंगे, जकराया कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, ठाकरे गटाचे नेते दीपक गायकवाड, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, गावच्या सरपंच उर्मिला वाघमारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळेस या कार्यक्रमादरम्यान उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर तोफ डागली. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. आज वाघोली या ठिकाणी आपले धनराज भैया पतंगे यांच्या स्मरणार्थ आणि आप्पासाहेब निचरे यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आज या ठिकाणी गावातल्या लोकांनी रक्तदान करून त्यांना आदरांजली त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पतंगे कुटुंबाचं या भागामध्ये, या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आहे. अनेक वर्षापासून लोकांच्या सेवेमध्ये असलेलं हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबानं आपल्या कुटुंबातला सदस्य आपल्यातून गेल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ समाजसेवेची ही जे व्रत घेतलेलं आहे ते तसंच अखंडपणे चालू ठेवत त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नित्यनेमानं या ठिकाणी अशा पद्धतीचं रक्तदान शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात. आज मला त्यांनी या ठिकाणी या शिबिराच्या उद्घाटनाकरता बोलवलं. आमचे सहकारी, आमचे नेते विजयराजदादा डोंगरे, त्याचबरोबर आमचे इतर अनेक मान्यवर या ठिकाणी या शिबिराला भेट देऊन गेलेले आहेत. आणि आता या वेळेला मला या ठिकाणी येता आलं. वाघोलीचा आणि माझा फारसा जरी संबंध पूर्वी आला नसला तरी हे पतंगे कुटुंबियाचा आमचे अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत. आणि या कुटुंबाच्या सोबत सातत्यानं राहून या भागातल्या लोकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्याच्या करता येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू. हे थोडंसं हायवेच्या अलीकडचं पलीकडचं गाव आहे आणि या भागामधल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रशासकीय दृष्ट्या मोहोळमध्ये यायला जायला या भागातल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जायला लागतं. खरं तर जे अनगरला जे अप्पर तहसील कार्यालय झालं त्या अनगरच्या ऐवजी कामतीला झालं असतं तर या भागातल्या लोकांना आणखी सोयीचं झालं असतं. त्यामुळे तिथं झालेलं जे सब रजिस्ट्रार ऑफिस आणि अप्पर तहसील कार्यालय
हे या भागामध्ये कसं शिफ्ट करता येईल त्याच्याकरता आम्ही नवीन आमदारांच्या माध्यमातून, राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू. या भागामध्ये पतंगे कुटुंबियांच्या माध्यमातून यापूर्वी अनेक कामं झालेली आहेत. यानंतरच्या काळातही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या सूचनेनुसार या परिसरामधले जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता निश्चितपणे भरीव असं योगदान त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही द्यायचा प्रयत्न करू. तर मागील 20 ते 25 वर्षापासून वाघोले आणि वाघोलेवाडीचा काही प्रकारे विकास झाले नाही, याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? मागील 25-30 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करणारे राजन पाटील आणि त्यांचा परिवार यांना कंटाळूनच लोकांनी आता या वेळेला परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि मोहोळ तालुका आता 23 नोव्हेंबर रोजी स्वतंत्र झाला आहे आणि स्वतंत्र होऊन अजून महिनाही झालेला नाही. त्यामुळं जसा एखादा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची प्रगतीची घोडदौड व्हायला अनेक वर्ष लागली, तेवढी वर्ष आपल्या मोहोळ तालुक्याला लागणार नाहीत. परंतु या वाघोली भागाकडं जाणीवपूर्वक केवळ आपल्या विरोधातला मतदार आहे म्हणून त्यांच्याकडे आकस बुद्धीनं पाहण्याचं काम या अनगरकरांनी केलं आणि म्हणून लोकांनी त्यांना आता सत्तेच्या बाहेर काढलेलं आहे. त्यांना या पुढच्या काळामध्ये कधीही ग्रामपंचायत निवडणूक लढवायची सुद्धा तलब होणार नाही. अशा पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू. ज्या ज्या भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्या भागाकडे विशेष लक्ष देऊन त्या भागातला विकासाचा राहिलेला अनुशेष हा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती निश्चितपणे आम्ही पार पाडू. कारण वाघोले आणि कोरोले रस्ता अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, याकडे वारंवार राजकारण करण्यात येत आहे, परंतु रस्ते अद्याप होत नाही. याकडे कशा पद्धतीने पाहता? पुढच्या 6 महिन्याच्या आत तो रस्ता करून दिला जाईल, काळजी करू नका. नाव नागनाथ अंधाप्पा गावडे, वाघोली. रक्तदान शिबिर आहे. आतापर्यंत ही 10वा वर्ष चालू आहे. पतंगी दादाने ठेवलेले आहे. त्यास त्यांचा मुलगा धनराज पतंगे त्यांच्या निमित्तानं रक्तदान चालू आहे. ह्या वर्षी महिलांनी सुद्धा सहभागी रक्तदान केलेलं आहे. आम्ही असंच परंपरा चालू ठेवू. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.